शिवसेना विरुद्ध शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। 8 ऑगस्ट आणि नंतर 22 ऑगस्टची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार होती। मात्र उद्या होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे। पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना अद्यापही दिलासा मिळाला नाहीये। संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे। 5 सप्टेंबरपर्यंत राऊतांची कोठडी वाढवण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहेत। मनसे आणि शिवसेना युतीवर राज ठाकरे बोलणार का याकडे राज्याचे लक्ष लागलंय। दरम्यान पत्रकार परिषदेपूर्वी राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। या बैठकीनंतर ही पत्रकार परिषद होणार आहे। विधानसभेत धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदेमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। सरपंच नगराध्यक्ष निवडीवरून विधानसभेत गदारोळ झाला होता। धनंजय मुंडेंनी यावेळी सीएमवर निशाणा साधलाय। मात्र त्यानंतर उत्तर देण्यासाठी उभे राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने षटकारच ठोकलाय। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत। त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाषण करत असताना सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी गोंधळ घातला। तेव्हा अजितदादा चांगलेच संतापलेत। पाहुयात दादांची विधानसभेतील दादागिरी। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचं विधेयक मांडलं। मात्र या विधेयकाला विरोधकांनी विरोध केलाय। शिंदे मवियात असताना त्यांनी या विधेयकाला विरोध केला होता आणि मुख्यमंत्री झाल्यावर निर्णय कसा बदलला असा सवाल विरोधकांनी केलाय। दरम्यान थेट सरपंच निवडीचं विधेयक लोकशाहीसाठी घातक आहे। थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडल्यास गरिबांना संधीच मिळणार नाही। आर्थिक पाठबळ असलेले लोक निवडून येतील असं म्हणत अजित पवारांनी विरोध दर्शवला। हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली आहे। ओबीसी आरक्षणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली। ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती। या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येणार असून 5 आठवड्यानंतर या प्रकरणी सुनावणी होईल। पालिका निवडणुकांआधी सुप्रीम कोर्टानं मोठा आदेश दिलाय। राज्य सरकारनं 3चा प्रभाग 4चा केलाय। त्यावर कोर्टानं जैसे थेच आदेश दिलाय। शिंदे सरकारनं मविया सरकारचा निर्णय रद्द करून पुन्हा 2017च्या म्हणजेच 4 वॉर्डचा एक प्रभाग असा निर्णय घेण्यात आला होता। त्याला पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। विधानसभेत छगन भुजबळांनी आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली आहे। पालघरमधील हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता केलेल्या उपाययोजनांवर सरकारनं लेखी उत्तर दिलं। यावेळी एकूण किती डास पकडले, डासांचं वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले असा सवाल भुजबळांनी आरोग्यमंत्र्यांचा विचारला आणि फिरकी घेतली। विरोधकांच्या 50 खोके एकदम ओके या घोषणाबाजीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं। 50 खोके ठेवले तर ईडीवाले लगेच मागे लागणार नाहीत का? एवढे 50 खोके ठेवायला आमच्याकडे तेवढं मोठं घर तरी आहे का, असं गुलाबराव पाटील म्हणाले। विधान परिषद सभापतींची निवड लांबणीवर पडणार असल्याची माहिती समोर आली। यंदाच्या पावसाळी अधिवेशनात सभापतींची निवड होणार नाहीये। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती झाल्यानंतरच सभापतींची निवड करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारकडे सदस्य संख्या कमी असल्यानं सभापतींची निवड लांबणीवर पडल्याचं सांगण्यात येत आहे। दौंड इथल्या माथाडी कामगारांच्या प्रश्नांसंबंधी न्यूज 18 लोकमतनं स्टिंग ऑपरेशन दाखवलं होतं। याचे पडसाद आता विधान परिषदेत पाहायला मिळत आहेत। आमदार निरंजन डावखरे यांनी याबाबत सरकारला प्रश्न विचारत काय कारवाई करणार असा सवाल सुद्धा विचारला। यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा इथं 15 लाख रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण करून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी 5 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या घटनेने शहरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पंढरपूर शहरातील बेपत्ता असणाऱ्या एका तरुणाचा अज्ञात व्यक्तीनं दगड बांधून विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। लखन गांडुळे असं मृत तरुणाचं नाव आहे। तर या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत। उल्हासनगरात एका चोरट्यानं फोनवर बोलत असलेल्या विद्यार्थिनीचा मोबाईल खेचून पळ काढल्याची घटना घडली। विद्यार्थिनीने चोरट्याचा पाठलाग केला, मात्र तो यशस्वी ठरला नाही। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे। महापालिका प्रशासन खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महानगरपालिका मुख्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्यात आलं।
भिवंडी शहरातील अशोकनगर येथील वृद्ध महिला मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना इमारतीच्या गेटवर दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्ती ओढून नेली आहे। हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसईतील सेक्टर 2 मधील एका इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत 17 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली। या प्रकरणी मणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। बीडच्या परळी तालुक्यात चंदन चोरांचा धुमाकूळ सुरू होता। वाघी शिवारात शेतातील चंदनाचे झाड चोरीला जात असल्यानं शेतकरी चिंतेत होते। मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर 2 भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या भामट्यांकडून पोलिसांनी 39 किलो चंदन आणि लाखो रुपयांचं साहित्य जप्त केलंय। बीडच्या परळी तालुक्यात चंदन चोरांचा धुमाकूळ असाच सुरू होता। बुलढाण्यात साई मंदिरासमोरील पुलाच्या अर्धवट कामामुळे ऑटो चालकाचा अपघात झालाय। हा अपघात एवढा भीषण होता की ऑटो मंदिराच्या बाजूला असलेल्या नाल्यात पडला। सुदैवानं ऑटो चालकानं प्रसंगावधान दाखवून ऑटोतून उडी मारल्यानं मोठा अनर्थ टळलाय। नगर बीड परळी रेल्वे महामार्गावरील बीडच्या कडा रेल्वे स्थानकात अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली। रेल्वे उद्घाटन झालं, मात्र त्यानंतर आतापर्यंत रेल्वे स्थानकात रेल्वे न आल्यानं अज्ञातांनी रागाच्या भरात रेल्वे स्थानकाची तोडफोड केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। तर या गावातील नागरिकांनी उद्घाटन झाल्यापासून एकदाही रेल्वे न आल्यामुळे संताप व्यक्त केला। धुळ्यातल्या मोहाडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना बेवारस पर्स आढळून आली। पोलिसांनी पर्सची तपासणी करून नाशिक जिल्ह्यातील आशा मंडले या महिलेला ही पर्स परत केली। पोलिसांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल मंडलेचा परिवारानं धुळे पोलीस ठाण्याचे धन्यवाद केलेत। बुलढाणा जिल्ह्यातील उमरा लासुरा येथे वृद्धेच्या खुनातील आरोपी अल्पवयीन मुलगा असल्याचं कळतंय। या मुलानं आपल्या मित्राची मदत घेत नातलगाजीचा गळा दाबून खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। त्यामुळे अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक करून बाल न्यायालयात हजर केलं आहे। चंद्रपुरातून चोरी झालेल्या कार गुजरातच्या राज्यात दारूच्या तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याचं समोर आलंय। चंद्रपुरातील चोरीला गेलेल्या 2 कारबाबत शोध अभियान राबवताना पोलिसांनी ही धक्कादायक माहिती समोर केली। या प्रकरणातील फरार असलेल्या लखनसिंग सरदार या मास्टरमाइंड आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील चिंचळा फाट्याजवळ असलेल्या विहिरीत अज्ञात अपंग इसमाचं प्रेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली। या इसमाचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला असता त्याला मारहाण करून विहिरीत फेकण्यात आलं। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करतायत। चिपळूणच्या बोरगावातील अवैध चिरेखान उत्खनन प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना तब्बल 4 कोटींचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आलेत। महसूल विभागाने हे आदेश दिले आहेत। दरम्यान या संदर्भात आतापर्यंत 24 जणांवर कारवाई बाकी आहे। चंद्रपुरातील बल्लारपूर शहरात जानेवारी महिन्यात सराफाला 2 लाखांनी गंडवणाऱ्या बनावट आयकर अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली। देशभर हा विशाल निलंगे 27 वर्षीय भामटा महागड्या गाड्या तसेच विमान प्रवास करत सराफ व्यावसायिकाकडे आयकर अधिकारी म्हणून पोहोचत होता। शहरातील सराफ व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक केली। आळंदी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला। या प्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय। भंडाऱ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध व्यक्तीवर अस्वलानं हल्ला केल्याचं समोर आलं। या हल्ल्यात वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला। भंडाऱ्यातील पोका अभयारण्यानंतर भिडरवाडा ते मांडवी दरम्यान अस्वलानं वृद्धावर हल्ला केला। वृद्ध व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। गोंदिया शहरात सायंकाळी मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली असून शहराला ग्रीन अलर्ट देण्यात आलाय। विशेष म्हणजे पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं यंदाची थंडी जोरदार असण्याचे संकेत देण्यात येत आहेत। वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच 11 पैकी 8 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले। त्यामुळे पर्यटक आता सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी गर्दी करतायत। वर्ध्याच्या रिधोरा, पवनार, महाकाली आणि बोर धरण भागात तरुणांची गर्दी होती। रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड कर्दे समुद्र किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून लाटांचा फटका किनारपट्टीला बसतोय। समुद्र किनाऱ्यालगतच्या बागा तसंच मानवी वस्तीला धोका निर्माण झालाय। हा धोका लक्षात घेऊन समुद्र किनारपट्टीवर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली जाते।
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। सिंदखेड ते मनी रामथड भागात जलाशयाला लागून असलेला रस्ता हा जागोजागी खचलाय। यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली। त्यामुळे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। नांदेडच्या किनवट तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचं यंदाचं बोनस रखडलंय। जलधारा येथील भरडधान्य केंद्रावर तांदूळ विक्रेता शेतकऱ्यांना अजूनही बोनसच्या रकमेची प्रतीक्षा आहे। दरम्यान बोनसच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत। वृद्ध निराधार आणि अपंगांच्या विविध मागण्यांसाठी निराधार संघर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीनं जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं। औसा तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा दिलंय। जळगावच्या मधुकर सहकारी साखर कारखान्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा मोबदला 2 ते 3 वर्षांपासून मिळालाच नाही। अनेक वेळा आंदोलन करून देखील उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या हक्कापासून वंचित राहावं लागलं। यामुळे शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। विजेचा वापर न करताही अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असल्यानं राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लाईट बिल जाळत निषेध केला। तसेच यात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय। ऑनलाईन कामाकरता तलाठ्यांना शासनाकडून लॅपटॉप आणि डेटा चार्जेसची रक्कम दरवर्षी दिली जाते। मात्र त्यांच्या समक्ष असणाऱ्या कृषी सहाय्यकांना ही सोय शासनाकडून दिली जात नाही। लातूर कृषी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 5 जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। मालवणात काँग्रेसच्या वतीनं वीज बिलाची होळी करत विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला। इतर भारच्या नावाखाली विद्युत वितरण कंपनी नागरिकांना वाढीव बिल देऊन लूट करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय। गेल्या 5 महिन्यांपासून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना वेतन मिळत नाहीये। यामुळे आशा स्वयंसेविका संतप्त होत त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी यवतमाळमध्ये मोर्चा काढला। यावेळी जिल्ह्यातील शेकडो महिला मोर्चात सहभागी होत्या। बीडमध्ये कंत्राटदाराच्या जाचाला कंटाळून रुग्णवाहिका चालकांना बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं। बीड जिल्ह्यात 38 कंत्राटी वाहन चालकांचे 6 महिन्यांपासून वेतन थकवण्यात आले। अखेर रुग्णवाहिका चालकांनी काम बंद करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं। सोलापूरमध्ये इंदेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांना तोडफोड केली आहे। गेल्या 5 महिन्यांपासून शेतकऱ्यांना FRPची रक्कम न दिल्यानं शेतकरी आक्रमक झाले होते। संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी कार्यालयातील काचेच्या दरवाजाची तोडफोड करत रोष व्यक्त केला। गुजरातच्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणी आरोपींची सुटका करण्यात आली। या निकालाचा निषेध अमरावतीत मुस्लिम संघटनेकडून करण्यात आला। या निकालाचा निषेध करत आरोपींची माफी रद्द करा आणि त्यांना तुरुंगात टाका अशी मागणीही करण्यात आली। स्मार्त एकादशी निमित्तानं पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर महाराज मंदिरात पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। श्रावण महिन्यातील 4थ्या सोमवारच्या निमित्तानं या ठिकाणी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती साकारण्यात आली। जळगावातील उमाळा या गावात असलेल्या प्रसिद्ध महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या गावात यात्रा भरत असते। यातच श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्यानं भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। श्रावणातील 4थ्या सोमवार निमित्त माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी जगप्रसिद्ध असणाऱ्या श्री अर्धनारी नटेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। वाशिममध्ये शिवभक्तांनी देशभरातील तीर्थक्षेत्रावरून आणलेल्या पाण्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली। शहरात असलेल्या 11.5 शिवलिंगांना जलाभिषेक करण्यात आला। यावेळी हर हर महादेवच्या गजरानं वाशिम नगरी दुमदुमली होती। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मध्य रेल्वेच्या CSMT ते मस्जिद स्थानकादरम्यान असलेल्या कर्नाक उड्डाणपूल असुरक्षित स्थितीत असल्याने आजपासून तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मनीष मार्केट, झवेरी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, लोहारचाळ, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, महापालिका मुख्यालय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यांना जोडणारा कर्नाक बंदर पूल जून 2024 पर्यंत बंद राहणार आहे। एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात 2000हून अधिक बसेसचे नियोजन केलंय। या 2500 बसेसचं बुकिंग फुल झालंय,
तसंच मुंबई गोवा महामार्गावर दुरुस्ती पथकं तैनात करण्यात आली आहेत. मेक इन इंडिया अंतर्गत आकारण्यात आलेली वंदे भारत पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेलाही मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच 4 वंदे भारत एक्सप्रेस दाखल होतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची बांधणी करण्यात येते. पावसाचा जोर कमी होऊ लागताच उष्णता वाढू लागली आहे. विजेची मागणी वाढण्याची शक्यता असताना महानिर्मितीच्या 7 वीज केंद्रात केवळ 5 दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी महानिर्मितीला कोळशाचे व्यवस्थापन करत वीज निर्मिती करताना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या महानिर्मितीच्या केंद्रात 6,10,000 मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अनेक दुचाकी स्वारांचे अपघात होत आहेत. यात एकाचा मृत्यूही झालाय. गणेशोत्सव आठवड्यावर आला असल्यानं मोठ्या संख्येनं चाकरमानी या रस्त्यावरून प्रवास करणार आहेत. त्यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त केला जातोय. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील भोकर येथे तापी नदीवर पूल नाहीये. त्यामुळे नदीला पूर आलेला असताना नागरिकांना नाईलाजाने जीव धोक्यात घालून बोटीच्या आधाराने नदी पार करावी लागते. कोरोना मंकीपॉक्स नंतर भारतात टोमॅटो फ्लू हा आजार बळावतोय. या आजाराची लागण झालेल्या मुलांना हातापायावर चेहऱ्यावर लाल टोमॅटोसारखी फोड येतात. केरळ आणि ओडिशातून टोमॅटो फ्लूच्या अनेक केसेस समोर येत आहेत. केरळात आतापर्यंत 82 मुलांना या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. मध्य प्रदेशातील बिओरातील कनारिया टोल नाक्यावर एका व्यक्तीने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. 27 ऑगस्ट पासून आशिया कपला सुरुवात होतीये. मात्र यावेळी आशियाई लढत ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात. राजस्थानच्या बुंदी भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. पावसामुळे इथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान पावसाचं पाणी चक्क स्थानिकांच्या घरात शिरत असल्यानं त्यांचं मोठं नुकसान होत आहे. केरळमध्ये हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली. दरम्यान येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना अरविंद केजरीवाल कडवं आव्हान देऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या चर्चांना पूर्णविराम देत पंतप्रधान बनण्यास इच्छुक नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. मी पंतप्रधान बनायला नाही तर भारताला जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनवण्यासाठी आलो आहे, असं वक्तव्य केजरीवालांनी केलं. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. भाजपात प्रवेश केल्यास त्यांच्यावरील सर्व खटले बंद करण्यात येतील अशी ऑफर भाजपनं दिलं असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. सिसोदिया यांनी ट्विट करत भाजपाकडून ऑफर आल्याचं म्हटलंय. 2021 ते 22 या वर्षात देशभरातील बँकांच्या स्वतःच्या तपासणीत 2000च्या 13,000वर बनावट नोटा सापडल्या आहेत. यापेक्षा अधिक संख्येनं पोलिसांनी देशभरात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत जप्त केल्या आहेत. ही संख्या लाखोंच्या घरात आहे. अमेरिकेच्या फेडच्या धोरणाचा भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला. सलग 2 सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचं तब्बल 6 लाख कोटींचं नुकसान झालं. शेअर बाजाराचा निफ्टी 268 अंकांनी घसरून 17,491 वर पोहोचला आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 872 अंकांच्या पडझडीनंतर 58,774 वर स्थिरावलाय. बॉलिवूडमधील दिग्दर्शक करण जोहरचा कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला. अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता शाहिद कपूर यांची हजेरी पाहायला मिळते. त्यांचा हा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल झालाय. अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता ईशान खट्टर आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांचा फोन भूत हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या संदर्भात कतरिना, ईशान आणि सिद्धांत एकत्र आले होते. यावेळेचे काही फोटो आणि व्हिडिओ कतरिनानं शेअर केले. साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा लायगर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
प्रचंड उत्सुकता सुद्धा पाहायला मिळते. विजय देखील सिनेमाचं ठिकठिकाणी प्रमोशन करतोय. नुकताच त्यानं प्रमोशनसाठी बंगळुरूमध्ये हजेरी लावली होती. यावेळचा एक व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केलाय. दगडी चाळ 2 हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतोय. चंद्रकांत कणसे दिग्दर्शित या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. या सिनेमानं सिनेमागृहात यशाचा झेंडा रोवलाय. 3 दिवसात या सिनेमानं 2 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण पुष्पा 2 म्हणजेच पुष्पा द रूल या सिनेमाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने इंस्टाग्राम स्टोरीवर पूजेचा फोटो शेअर करत ही माहिती दिली. पुष्पा द रूल हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. लग्नानंतरही महिलांना मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. 2023 पासून नवा नियम लागू होत असून या अंतर्गत विवाहित महिला सुद्धा या स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. राज्याने देशभरातील विविध ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.